व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की स्किल मायनीमध्ये रजिस्टर कशा प्रकारे करायचं. ठीक आहे, तर बघू शकता तुमच्या स्पॉन्सरने तुम्हाला सुपर पॅकेजची लिंक टाकलेली असेल. सुपर पॅकेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक करताच की तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल. त्या हे इंटरफेस तुमच्यासमोर येईल. त्या ठिकाणी इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, मी रँडमली काही पण नाव टाकतो. त्या ठिकाणी मोबाईल नंबर पण तुम्हाला काही पण टाकायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे, ओके, मोबाईल नंबर पण तुम्हाला काही पण टाकायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर ईमेल आय डीसुद्धा. आता हे बघा, या ठिकाणी जो मोबाईल नंबर टाकला मी रँडमली काही पण टाकतोय, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, आता हे बघा ईमेल आय डी तुम्हाला तुमचा टाकायचं आहे. मी रँडमली काही पण टाकतो त्या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर पासवर्ड. आता हा पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा जो तुम्ही टाकणार आहे त्या ठिकाणी, कारण की हा पासवर्ड तुम्हाला लॉग इन करण्यासाठी पुढे लागणार त्या ठिकाणी. ठीक आहे, आता मी रँडमली काही पण टाकतो. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो पासवर्ड तुम्ही जो टाकणार त्या ठिकाणी तो तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. ठीक आहे, बघू शकता ऑलरेडी सुपर पॅकेज सिलेक्ट झाला त्या ठिकाणी. इथं तुम्हाला काहीच खोडायची गरज नाही आहे, डायरेक्टली रजिस्टरवरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, रजिस्टरवरती क्लिक करताच की तुमच्यासमोर एक इंटरफेस येईल त्या ठिकाणी. बघू शकता असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल त्या ठिकाणी. मेक पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, मेक पेमेंटवर क्लिक करताच की परत तुम्हाला मेक पेमेंटचं ऑप्शन येईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथपर्यंत क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे पेमेंटची प्रोसेस येईल त्या ठिकाणी. ठीक आहे, बघू शकता इथं आपण UPI ने पेमेंट करायचं असेल UPI ने करू शकता, पेटीएमने करायचं असेल, गुगल पेने करायचं असेल, फोनपेने करायचं असेल किंवा QR ने करायचं असेल. खूप सारे ऑप्शन त्या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी. ठीक आहे, याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता त्या ठिकाणी. ठीक आहे, जर तुम्हाला पेटीएमने करायचं आहे, गुगल पेने करायचं आहे, फोनपेने करायचं आहे, तर इथे तुम्हाला ऑलरेडी त्यांचे लोगो दिसतात त्या ठिकाणी. डायरेक्टली पेटीएमवर क्लिक करायचं आहे. पेटीएमने जर पेमेंट करायचं असेल तर पेटीएमवर क्लिक करायचं आहे. पेटीएमवर क्लिक करताच की तुमचं पेटीएम ओपन होणार त्या ठिकाणी आणि तिथे तुम्हाला पेमेंट करण्याचं ऑप्शन येणार. ठीक आहे, गुगल पेने करताय सेम तेच प्रोसेस तुम्हाला करायची आहे. फोनपेने करताय सेम तेच प्रोसेस तुम्हाला करायची. अशा प्रकारे ID रजिस्टर करायची आहे. इथपर्यंत जर तुमची रजिस्टर ID झाली, पेमेंट तुम्ही सक्सेसफुल केला, तुमची ID सक्सेसफुल क्रिएट होऊन जाईल त्या ठिकाणी. ठीक आहे, ओके.